श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन अनुभव घेऊन येणार आहे? आर्थिक बाबतीत अपेक्षित स्थैर्य मिळेल का? करिअरमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल का? कुटुंबातील काही प्रलंबित प्रश्न सुटतील का? प्रेमसंबंधांमध्ये अधिक विश्वास आणि जवळीक निर्माण होईल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाचे रूप मिळेल का? आणि मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चिंतांपासून मुक्ती मिळून नव्या आशा निर्माण होतील का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात तुमच्या संयमी आणि व्यावहारिक स्वभावाचा विशेष फायदा होणार आहे. घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक पावले उचलल्यास अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरू शकते. आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समतोल राखण्याची गरज राहील. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू मिळण्यास सुरुवात होईल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आशादायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामगिरीमुळे वरिष्ठांचे कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला त्या आव्हानात्मक वाटल्या तरी तुमच्या कौशल्यामुळे तुम्ही त्या यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना किंवा बदल घडू शकतात. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील परिस्थितीचा योग्य अभ्यास करून घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी व्यावसायिक बातमी मिळू शकते. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुलनेने चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य समतोल राखण्यात तुम्हाला यश मिळेल. काही जुन्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. अडकलेली रक्कम परत मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. घरगुती खर्च वाढू शकतात, परंतु हे खर्च आवश्यक कारणांसाठीच होण्याची शक्यता आहे. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षितता वाढेल. अनावश्यक खर्च टाळणे हितावह राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात धनलाभाचे काही चांगले योग निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य आणि प्रेम वाढेल. एखाद्या कौटुंबिक विषयावर चर्चा होऊन महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. घरात शुभकार्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पालकांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. घरातील शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी संयमाने वागणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक राहील. प्रिय व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. एकमेकांविषयीचा विश्वास वाढल्याने नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ आनंददायी राहील. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. काही जुन्या गैरसमजांवर पडदा पडू शकतो. एकत्रितपणे घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा अधिक वाढताना दिसेल. आरोग्य जीवन. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहू शकतो. शारीरिक थकवा आणि मानसिक ताण जाणवण्याची शक्यता आहे. कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आहार आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा. योग, प्राणायाम आणि नियमित चालण्यामुळे ऊर्जा टिकून राहील. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. प्रवास. या आठवड्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग निर्माण होत आहेत. व्यवसाय किंवा नोकरी संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. प्रवासातून नवीन संपर्क निर्माण होतील आणि त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. काही प्रवास अचानक ठरू शकतात. प्रवास करताना वेळेचे नियोजन आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक राहील. वाहन चालवताना विशेष सतर्कता बाळगा. धार्मिक किंवा कौटुंबिक प्रवासाचेही संकेत आहेत. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक राहील. मनातील अस्थिरता कमी करण्यासाठी प्रार्थना आणि ध्यानाचा आधार घ्या. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसिक समाधान मिळेल. एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचे मार्गदर्शन लाभू शकते. देवावरील श्रद्धा अधिक दृढ होईल. गरजू लोकांना मदत केल्याने मनाला आनंद मिळेल. सकारात्मक विचार आणि सत्कर्मांमुळे अंतर्मनात शांतता अनुभवता येईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली प्रगती दिसून येईल.
शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. सातत्य आणि शिस्त यामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधता येईल. उपाय: दररोज सकाळी भगवान शिवांना जल अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. एकूण हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक बाबतीत सुधारणा, कौटुंबिक जीवनात आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. आरोग्याची काळजी घेत सकारात्मक विचार ठेवले तर अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. संयम, मेहनत आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक शुभसंधी घेऊन येणारा ठरेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान वाढो. धन्यवाद.